त्या गॅलरीमध्ये मी 6 महिन्यांपूर्वी एक मोगऱ्याचं झाड आणलं होतं आणि ते गॅलरीमध्ये लावलं होतं आणि मी त्याला 2-3 दिवसाआड पाणी घालायचे आणि मध्यंतरी गावी गेली होती मी 4-5 दिवसांसाठी. तर त्याला पाणी मिळालंच नाही, त्याच्यामुळे ते एकदम सुकून गेलं आणि एकदमच म्हणजे मला पण पाहून खूप वाईट वाटलं. कारण जाताना मी भरपूर पाणी म्हणजे देऊन गेलीच होती की बाबा जेणेकरून मला लेट जरी झालं यायला तरीसुद्धा झाड वाळायला नको. कारण झाडं आपल्यासोबत राहतात, त्यामुळे ते पण आपले म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून आणि त्याच्यानंतर मी कंटिन्युअसली पाणी वगैरे त्यांना देली. म्हणजे एवढे ते झाडं सुकलं आहे, ते आता नाही राहणार आहे म्हणून माहीत असूनसुद्धा पण मी कंटिन्युअसली डेली पाणी वगैरे झाडांना देत राहिली. तर थोडाफार तरी त्यांना पानं दिसत होती. तर कुठेतरी एक होप्स असतात ना आपल्याला, सो त्या टाईपचे होप्स. आणि बघता 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 तर आज मी बघते तर एकदम एकदम शॉकिंग झाली मी की त्याला ना एकदम छान असे कळ्या आल्या आहेत मोगऱ्याला. म्हणजे त्याचे आपल्याला काही होप्सच नसतात आणि आपण एकदम सोडून देतो ती गोष्ट. निसर्ग पण किती असतो ना, आपलं प्रेम बघा ना त्यांना समजतं. म्हणजे कधी कधी नाही पॉसिबल होत, आपल्याला नाही जमत त्यांना वेळ द्यायला, पण तरी पण आहे त्या सिच्युएशनमधून पण ते कसे छान पुढे जातात. आणि आता माझ्या मोगऱ्याला पण खरंच फुलं येणार, मला एवढं छान वाटतं ना, ते खूप भारी. बघा ना किती सुंदर अशी फुलं येणार आहे बघा. आपल्या घराच्या गॅलरीमध्ये एखादं फूल उमलणं ह्याचं सुख काही वेगळंच असतं. म्हणजे एकदम काय म्हणजे ते त्या झाडांना आपण पाणी इतक्या म्हणजे प्रेमाने मायेने घालत असतो ना की त्याचं ते काहीतरी फळ फूल दिल्यासारखं ते एक म्हणजे पोचपावती असते की त्यांना आपलं प्रेम भेटतं आहे. तर हे 2 ठिकाणी बघा, म्हणजे अगदीच बोलतो ना आपण की आता हे झाड जगणारच नाही. कारण त्याची सुरुवातच बघा ना अशी समोरच्या साईडला तर असं दिसतंय मला, तर हे संपलंय आता, ह्याच्यातून काहीही होप्स नाहीत. त्याचे पूर्ण जे फांद्या होत्या ते पण वाळून गेल्या तसे. आणि नंतर असे नवीन असे कोंब उमलून, वाव, एक नंबर यार. त्यामुळे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये झाडं लावा आणि असंच त्यांना मायेने प्रेमाने वाढवा. ते फुलं बघून इतका आपल्याला आनंद होतो ना की तो शब्दातही नाही मांडू शकत. मी एक आठवण म्हणून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे.